नमस्कार मंडळी, माझं नाव टाळाराम काळाराम भिडे उर्फ टाका भिडे. तुमचं स्वागत आहे आपल्या परफेक्टली मिसमॅच वधूवर सूचक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे टाका भिडे कुणाचा. तर आपण बोलूया आपल्या पहिल्या जोडीला, म्हणजेच नचिकेत आणि स्वप्नाला. बांधलेला क्षण होता नजरेतल्या त्या गाठीमध्ये, नजरा नजर तुझी नि माझी पहिल्याच भेटीमध्ये. ए हिरो, काय काल सपनान हरवला काय? नाही यराविरा जायलस काय? झैला, तुम्ही शिवी देताय का मला? काय आईला हे चालेल. ताईला ही काय शिवी आहे का? ना कवरे टाइमापासून हक्का घालताय रे तुला. काय फकी मालून बसला होतास काय? काय फकी फकी हे दमलू मी. अरे भिडे, ऑडियो वीडियो मैच नहीं होते रे. जायला आवरे लांब बोलवली भेटायला, त्यात त्या गुगल मॅपनी पण ना डोक्याच्या आय जाऊन. तुम्ही नक्की स्वप्नाच आहात ना? नाही, रश्मिका आहे. मंदा नाही ना तू जरा? अरे मीच सपना बारकू तांडेल. ही कोणती भाषा? मराठी. काय हिब्रूत बोलते काय मंगापासून? बोल लवकर, क बोलतोस? मी कुठे क बोलतोय? अरे मना सांग, इथं काय भाऊबीजेला आलाय काय? मग कला ती घरी असते. हं? माझी आई शशिकला. अरे इथं कला आईलास? हा हा, लग्नाची बोलणी करायला. अरे मग बोल ना. आवरा कलाच तर स्पोरीन सारखा. बरं तुझं राहू दे, तू आधी मांजाई. हे बघ, लग्नान जी काय इदी बिदी ज्या काय करायचं असन ते तू कर. पण बेंजो. हो, शिवी देऊ नका, मी तुम्हाला आधीच म्हटलंय मगाशी पण. बेंजो रसिकाच्या लग्नात डम डम बेंड बाजा बेंजो कल्ला. तो आमचे आगरीपाड्याच्या पोरांचाच असेल. आधीच सांगून ठेवता, मग नंतर बोलू नको. मग तुला सांगू काय ठेका आहे पोरांचा? काय ठेक आहे? एक नंबर बोल. म्हणजे बेंजो असा वाजायला लागला ना की लकवा मारलेला म्हातारा पण कुलं हलवल्या बगर गप नाही बसायचा. बोल. बापरे, पण अजून कशातच काही नाही. या बघ, अजून एक गोष्ट. वरात मांडवणशी निघली की आवरेच टायमा नाटपा, तवरेच टायमा नाटपा, या असला जमाचा नाही हो. पोरांची रग जिरपर्यंत वरात नाचणार. आणि रग जिरलीच नाही तर नाचणार. नाचणार म्हणजे नाचणार. हे बघ, या मुद्द्यावर मांडवली जमाचीच नाही ती. तुला जमत नसेल तर बोल, बोलणी फिसकाटली म्हणून समज. ही मी निघलू घर. तसं नाही, पण साधारणपणे बोलणी ही ओळख पाळख इथपासून सुरू होते ना. ते साधारण लोकांच्या. आमच्या आगरी कोल्यांच्या बोलणी इथूनच सुरू होते. पण आमच्याकडे असा थिल्लरपणा चालत नाही. सदाशिव पेठेत राहतो आम्ही. पेठनरा नाही तर गोठनरा. वरात नाचणार म्हणजे नाचणार. मागच्या टायमाला आमच्या सुरकीचे लग्नात नाचता नाचता वरात थांबवली सोयऱ्यांनी. म्हणे मुहूर्ताच्या आत नवरी घरण गेली पाहिजे. हो, म्हणला आग लागो तुमचे ते मुहूर्ताला. नाही मना सांगतो, वरातच नाही नाचवाची तर काय झक मारायला लगीन करता? तशी मांगारी धारली मंडळी. ऐकताव काय? एकटीच काय बडबडतय? नशीब कळलं तुम्हाला. तू पण बोल. कशी दिसते मी?
लयच बुजरा आहेस र. लग्नानंतर पोरा कशी तुम्ही काय घेणार? का भेटत इथं? भेटत काहीच नाही, मिळतं. माणसं भेटतात, वस्तू मिळतात. हो हो घे. आला मोठा मराठीचा मास्तर. मना नको शिकवू तू. कर तुला का पाहिजे ते ऑर्डर. बर. वेटर, वेटर. आवाजान दमच नाही रे तुझे. तुला घरान जवा बिवाला मिळतंय ना सदाशिव पेठत. थांब. थांब थांब बघ. बारक्या, बोला ताई. काय बारक्या का बोलताय धंदा पाणी? एकदम करेक्ट. सॅटरडे नाईट हॉटेल फुल टाईट. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरं बारक्या एक काम कर. हे बघ, 2 बुर्जी पाव, 2 सुरमई थाली, 2 माकुल फ्राय, 2 कोलब्यांचा रस्सा. ओ, इथे असलं काहीच मिळत नाही. शुद्ध शाकाहारी कॅफे आहे हा. का बोलत? ह्या नाही मिळत मग का मिळत? कोथिंबीर वडी मागव. नक नक. मी आणलाय डब्बा. तुझे होणारे सासूसनी दिलाय. करत जय. वा 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 वा. बघू सासूबाईंनी काय दिलंय डब्यात. सुकट. गेला काय? नाही आहे. करेक्ट. ओके ना? हा. काय मग बरं वाटतंय ना? हो. देऊ सुकट? नका. बरं बरं. मग करायची पुढची बोलणी करायची. हो हो करूया ना. पण त्याआधी मी माझ्याबद्दल सांगतो. हा सांग. कसं आहे, नाही मना नाही माहिती. कसं आहे मना कसं माहित असेल तुलाच सांगायला पाहिजे नाही काय. कसं आहे, असं बोलण्याची पद्धत आहे. म्हणजे आपल्या तुमचं माहित नाही, पण आमच्या भाषेत कसं आहे असं म्हणून मग बोलायला सुरुवात करतात. त्यांनी काय होते? त्याने विषयाचा मागचा पुढचा संदर्भ लक्षात यायला मदत होते. शिवाय पटकन मुद्द्यावर येता येतं. लयच कष्ट घेवायला लागतं र तुम्हाला मुद्द्यावर येवाला. आपला नाही असला. आपला म्हणजे आला मनान घुसलो रानान. तर कसं आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात आणि तेही पुण्याचं हृदय समजल्या जाणाऱ्या सदाशिव पेठेत माझा जन्म झाला. असतंय आता एकेकाचं नशीब. काय करशील बोल. नशीब नाही, भाग्य लागतं, भाग्य. पानिपतात पराक्रमाची पराकाष्ठा करून वीरगती प्राप्त झालेले पेशव्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ यांच्या नावाने ज्या पेठेचा जन्म झाला त्या पेठेत जन्म घेण्यासाठी भाग्यच लागतं, साधीसुधी गोष्ट नाही. अहो, परंपरा, सुसंस्कृतपणा, शालीनता ही जिथं ओथंबून वाहते ती आमची सदाशिव पेठ. अरे बाबा, कुठची बी गोष्ट परमानाच्या बाहेर झाली की असंच होते हो. आणि भाषेबाबत म्हणाल तर तांदळात खडा सापडावा एवढीही चूक सापडणार नाही आमच्या भाषेत. अरे बाबा, काय भाषेची टेप लावून बसलाय रे मंगापासून. त्या भाषेची काय उसल करून खावाची आहे काय? उसळ हा पदार्थ ठाऊक आहे तुम्हाला? मला वाटलं होतं पापलेट, सुरमई, बोंबील, सुकटाशिवाय तर पान हलत नसेल तुमचं. कावेरी करतेस? कावेरी करतेस? पण मनाला आवरलास तू. जाम भारी असतो. काय लागतंय, काय लागतंय. बरं, घरी कोण कोण असतं तुमच्या? घरान बघ, आई साय, बापू साय, दादू साय, वहिनी साय, काकी साय, ओ काकू साय, आजी साय. ऐका ना, आईस बापूस
अहो निदान आई वडिलांचा उल्लेख तरी एकेरी नका करू. हो घे. तुझ्या घरात कोण असतंय? माझ्या घरी बघा, माझी आई आहे, माझे वडील आहेत आणि शिवाय गणपतराव सुद्धा आहे. ह्यो कोण? तुझा भाऊच आहे काय? नाही नाही, अहो गणपतराव आमच्या कुत्र्याचं नाव आहे. शे जाम बेकार बोल. रातभर भुकून भुकून रोग लावतान मेली. तुम्हाला प्राणी आवडत नाहीत का हो? आवडतंय ना. कुठला प्राणी आवडतो तुम्हाला? बोकर. बोकड? बोकड हा प्राणी कसं काय कुणाला आवडू शकतो? का नाही आवरू शकत? अहो त्याचा माणसाला काय उपयोग आहे? अरे जाम उपयोग आहेत. हे बघ, बोकर हा एक टेस्टी प्राणी आहे. बोकराचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हिरवा रस्सा, पिवळा रस्सा, ओला, सुक्का, कलेजी, फ्राय सगळा बनवता येते. बोल. चव ही प्राणी आवडण्याचा निकष कसा काय असू शकतो? देवा, कठीण आहे रे बाबा, कठीण आहे, कठीण. ओय, काय बोलतोस र मनातल्या मनात? मनात नाही हो, मनात. न हा मग तेच तर बोललो ना मी. न नळातला आणि न बाणातला. हे बघा, तुम्ही न च्या जागी ण वापरलात तर चालेल, पण ण च्या जागी न नका वापरू. नाही ना वापरत. बर, आता माझ्या मागून म्हणा. हा, मी जसं म्हणेन तसं माझ्या मागून म्हणा. नमामि मामनोनुन्नम मानम मुनी ममानी ननानन ममानाम मुन्नामा नमुने नमुम. म्हणा. नुन्नी. काय मग, जुळतंय ना आपला? जुळलं असतं खरं तर, पण तुम्ही म्हणजे अगदी गुगली बॉलच निघाला तो. म्हणजे तुम्ही दिसायला फारच सुरेख आहात, पण तुमच्या दिसण्याचा आणि भाषेचा मेळच बसत नाही. निदान आपली मातृभाषा तरी शुद्ध बोलता यायला नको का? अय भाषेचा कॉन्ट्रॅक्टर, आवरा काय मातृभाषा करतस र? हे बघ, तुझ्या आईशीनी तुला शिकवली ती तुझी मातृभाषा, माझ्या आईशीनी मना शिकवली ती माझी मातृभाषा. आणि आईशी जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची शिकवण एकच असते ना. ही बघ, ही हाताची 5 बोटा सारखी आहेत, तो झाड एकच आहे पण त्याची पाना सारखी आहेत. अरे आवराच काय, एका आईशीची पोरा पण सारखी नसतात. भाषा ह्या अशा एकमेकां मिसळल्या तरच त्याची खरी गंमत असते ना. बरोबर आहे, पण म्हणून तुम्ही असं पुरणपोळी सोबत कधी खेकड्याचं कालवण खाल्लंय का हो? किंवा शुद्ध तुपातल्या गुळपोळी सोबत कोंबडीचा रस्सा? ट्राय करायला पाहिजे ना एकदा. विसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी. मी तुझी भाषा शिकेन, तू माझी भाषा शिक, मग तर जुळेल ना. चल ग पारू आईली हिरू, कर बाजारची तयारी. सरग्याची टोपली माथावर घेऊन विकू जा बाजारी. छान भारी बोल, एकदम कडक माल, गोरी गोरी पान नि फुलासारखी छान. आवशीला बोललो मी नी, तू मोंडावल्या रेडी ठेव, कारण तर हिच्याशीच लगीन. आणि लग्नाला यावा का आणि हळदीला नाचाय का? अरे सपनाचं लग्नात टमटम बँड बाजा वाजत, ठुंबकत नचिकत नाचत. मंडळी, लग्नाचे धागे हे स्वर्गातच घातलेले असतात, आपण ते फक्त उसवायचे असतात. कधी कधी अशा मिसमॅच धाग्यांमधूनच परफेक्ट मॅच जुळून येतो. हो, ते म्हणतात ना, 1 धागा कॉटनचा, 100 धागे नायलॉनचे,
तुम्हाला पुढचा कुठला धागा म्हणजे पुढची कुठली मिसमॅच जोडी बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला बिलकुल लाजू नका. कमेंटचा पाऊस पाडा. आणि आमची जोडी कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा. हा आणि आमच्या लग्नाला यावाचा. येवाचा. हा थँक्यू.